तरंग पाचवा आणि त्यामध्ये परिच्छेद देखील आपला परिच्छेद आहे सातवा. विचारसागर तरंग पाचवा आणि परिच्छेद आहे 7 क्रमांकाचा. मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. तर या विचारसागर ग्रंथातील 4 तरंगाचा विचार करून 5व्या तरंगामधील 6 परिच्छेदाचा विचार आपला झालेला आहे. 7व्या परिच्छेदापासून पुढे आपण विचार करणार आहोत. बघा, प्रथम परिच्छेदामध्ये ज्ञेय आणि ध्येय यापैकी ध्येय ब्रह्माचं स्वरूप, ज्ञेय ब्रह्माचं स्वरूप 4थ्या तरंगात काय सांगितलं आणि ध्येय ब्रह्माचं स्वरूप 5व्या तरंगात काय आहे, ज्ञेय आणि ध्येय याच्यातला फरक आपण पाहिला. दुसऱ्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाने अर्थात अदृष्टी नावाच्या मध्यमाधिकाऱ्याने शंका घेतली. द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण ही मुख्य शंका आहे आणि त्याच्यात पोट शंका आहे. जर अद्वैतमत प्रमाण असेल तर वेदगुरूला मिथ्या मानावं लागेल. पण वेदगुरू मिथ्या मानलं तरी तुम्हाला एक प्रकारचा प्रतिबंधच आहे आणि सत्य मानले तरी प्रतिबंध आहे. काय, वेदगुरू जर मिथ्या म्हणाल तर अद्वैताची हानी होऊन, आपलं क्षमा करा, वेदगुरूला जर सत्य मानाल तर अद्वैताची हानी होऊन द्वैताची सिद्धी होईल. आणि वेदगुरूला मिथ्या मानाल तर मग पुरुषार्थ हानी होऊन द्वैताची, पुरुषार्थ हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येईल. म्हणून वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे. तर गुरुदेवाने त्याचं उत्तर सांगताना सांगितलं, बाबा रे, वेदगुरू सत्य का मिथ्या हे म्हणण्याऐवजी भगवान शंकराचार्याचं मत प्रमाण आहे आणि इतर आचार्याचं मत अप्रमाण आहे. इतर आचार्याचं मत अप्रमाण का, तर तत्वनिर्णयाच्या वेळेला वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. पण म्हटले का हो, ब्रह्मसूत्रावरती उपनिषदावरती जसं भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज बोलतात तसं इतर आचार्य बोलतात. मग भगवत पूज्यपाद शंकराचार्याचंच मत प्रमाण म्हणजेच अद्वैत मत प्रमाण आणि इतर आचार्याचं मत अप्रमाण. याला काय प्रमाण, तर याला त्यांनी कुर्मपुराण हे प्रमाण दिलं आणि श्रुतियुक्ती अनुभूतीने ह्या गोष्टीची सिद्धी केली. आणि मग द्वैतमत त्याज्य आहे आणि अद्वैतमतच ग्राह्य आहे. पण एक आहे, जे अद्वैत तत्त्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरतं तेच अद्वैत तत्त्वज्ञान दुःखाला कारण ठरेल. कधी, धूर्त द्वैतवादाच्या वचनावर विश्वास ठेवला तर. ही गोष्ट कळण्याकरता त्यांनी भरचूची कथा सांगितली. जो भरचू राजाच्या आनंदाला कारण व्हायचा तोच भरचू राजाच्या दुःखाला कारण ठरला का, धूर्त अमात्याच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून. तसं जे अद्वैत तत्त्वज्ञान मोक्षाद्वारा सुखाला कारण ठरणार आहे तेच दुःखाला कारण ठरेल. कधी, द्वैतवादी इतर आचार्याच्या वचनावर विश्वास ठेवला तर. नंतर मग वेदगुरू सत्य का मिथ्या. सत्य म्हटलं तरी सत्य म्हटले वेदगुरू तर अद्वैत हानी होऊन द्वैत सिद्धी होईल आणि मिथ्या म्हणलं तर पुरुषार्थ हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येईल. याला उभयतापाशी रज्जू असं म्हणालो. मग मुरारी तृतीय पंथ म्हणावं तसं वेदगुरू सत्य पण आणि मिथ्या पण. वेदगुरू सत्य मानल्यामुळे मृगजळात पुरुषार्थ हानी होऊन द्वैताची सिद्धी, पुरुषार्थ हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येत नाही. आणि वेदगुरूला मिथ्या मानल्यामुळे अद्वैत हानी होऊन द्वैताची सिद्धी होत नाही. म्हणले पण सत्य असेल तर ते मिथ्या कसं, मिथ्या असेल तर ते सत्य कसं. तर ज्या वेळेला वेदगुरूला आम्ही सत्य म्हणतो त्यावेळेला कोणती सत्ता घेतो, व्यावहारिक सत्ता घेतो. आणि वेदगुरूला मिथ्या म्हणतो त्यावेळेला पारमार्थिक सत्ता घेतो. म्हणून वेदगुरू पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर मिथ्या आहेत, पण व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर ते सत्य आहेत असा विचार सांगितला. आणि मग असा विचार सांगितल्याच्या नंतर हा विचार तरी कशाकरता सांगितला, तो एका सिद्धांताकरता. तो सिद्धांत म्हणजे काल आपण सविस्तर त्याचा विचार केला. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आणि हा सिद्धांत कळण्याकरता एका राजाची गोष्ट त्यांनी सांगितली. राजा स्वप्नात आहे, स्वप्नात कोल्याने पाय पकडला, हा सगळा प्रपंच झाला. तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं, स्वप्नात त्यावेळेला जो हाका मारतो संकटात धावून या, तर ते नागवी शस्त्र घेणारे भीमासारखे शूर शिपाई तिथे धावून आले नाही. ज्यावेळेला वैद्य त्याला एक पैसा मागतो त्यावेळेला त्याच्या उशाला भरलेले सुवर्ण मोहरा आहेत, त्याच्यातली एक मोहरा त्याला देता आली नाही. पण एक लक्षात एक सिद्धांत आला का स्वप्नात सुद्धा उपयोगाला कोण येतात, साधूच उपयोगाला येतात. सामान्य जीव हा आपल्याला संकटात धावून येणारा नाही, पण साधू मात्र आपल्या संकटात धावून येतात. म्हणजेच स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक असल्यामुळे आणि त्या शिपायाची, त्या धनाची,
किंवा आणखी इतराची व्यावहारिक सत्ता असल्यामुळे त्यांचा उपयोग तिथे झाला नाही. म्हणजे समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषमसत्ताक नाही. आणि यातून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कशाकरता हा विषय सांगितला, तर तू काय म्हटला, वेदगुरू जर मिथ्या मानले आणि त्यांच्यापासून संसार निवृत्त होत असेल तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. पण हा मृगजळाचा दृष्टांतच काय आहे, विषम आहे. मृगजळाचा दृष्टांत विषम का, कारण मृगजळ हे कोणत्या सत्तेत मोडतं, उत्तर म्हटलं आपण प्रातिभाषिक सत्तेत मोडतं. आणि तृष्णा हा व्यावहारिक सत्तेत मोडते, कारण तृष्णा हा प्राणाचा धर्म आहे. आणि तृष्णा हा प्राणाचा धर्म असले, प्राण हा ईश्वरसृष्टीतला आहे, ईश्वरसृष्टीतला आहे म्हणजेच व्यावहारिक सत्तेतला आहे. मग प्राणाचा धर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तेतली आहे, मृगजळ प्रातिभाषिक सत्तेतला आहे. ते विषम सत्य का असल्यामुळे तुझा दृष्टांतच विषम आहे. म्हणून मृगजळ जरी मिथ्या असलं तरी मिथ्या मृगजळाने म्हणजे असं म्हणा ना, प्रातिभाषिक मृगजळाने व्यावहारिक तृष्णा निवृत्त होणार नाही, कारण ते समसत्ताक नाही. मग तो म्हटला असं जर असेल तर सत्ता किती आहेत आणि त्या कोणत्या आणि त्या कशा, तर मग सत्ता किती आहे, तर उत्तर आहे सत्ता 3 आहेत. 1 पारमार्थिक, 2 व्यावहारिक आणि 3 प्रातिभाषिक. अशा सत्ता 3 आहेत आहे ना, सत्ता 3 आहेत, सत्ता 3 आहेत. आणि सत्ता कोणत्या, तर ह्या पारमार्थिक, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. आणि त्या कशा प्रकारच्या, त्यांची सिद्धी काय, तर इथे त्यांनी एक प्रकार सांगितलेला आहे 7व्या परिच्छेदामध्ये. तो प्रकार तर आहेच, पण सूक्ष्म विचार केला आणि मागचा पुढचा जर थोडंसं अनुसंधान आपण ठेवलं तर अगदी 10-12 प्रकाराने आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करता येतं. तर त्यातले 4-2 प्रकार आपण पाहू आणि मग पुढचा हा परिच्छेद आपण वाचू. तर पहिला सत्ता कशा आहे ना, सत्ता किती म्हटलं आपण, मग आता बोला. सत्ता 3 आहे. त्यातली पहिली सत्ता आहे पारमार्थिक, दुसरी सत्ता आहे व्यावहारिक आणि तिसरी सत्ता आहे प्रातिभाषिक. तर मग ज्याचं अंतकरण हे उपलक्षण असतं आहे ना, म्हणजे आपण मागे बोललो होतो, जीवनमुक्ताचं अंतकरण उपलक्षण असतं, ज्ञानाचं अंतकरण उपाधी असतं आणि अज्ञानाचं अंतकरण विशेषण असतं. मग अंतकरण विशेषण असेल तर ती सत्ता कोणती आहे, व्यावहारिक. अंतकरण उपाधी असेल तर ती सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक. आणि अंतकरण उपलक्षण असेल तर ती सत्ता आहे पारमार्थिक. म्हणजे यावरून आपल्याला हा सत्तेचा भेद लक्षात घेता येतो. दुसरं, सत्याचा भेद कशाने लक्षात घेता येतो आपल्याला, सृष्टी. आपल्याकडे 2 सृष्टीचे विचार आहे, पंचदशीमध्ये पुढच्या वर्षी आपल्याला येणार आहे. आणि आपल्याला संस्कार आहे, एक जीवसृष्टी आहे आणि एक ईशसृष्टी आहे. मग कोणती सृष्टी सुखदुःखाला कारण आहे, नेहमी म्हणतो आपण जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. आता हा ईशसृष्टीतला एक पदार्थ आहे, हा सुखाला दुःखाला कारण नाही. हा माझा म्हटला का मग सुखदुःखाला कारण आहे. मग माझा म्हणणारी कोणती सृष्टी आली, जीवसृष्टी आली. म्हणजे जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी नाही. मग ईशसृष्टीची सत्ता कोणती आहे, उत्तर आहे त्याची व्यावहारिक सत्ता आहे. जीवसृष्टीची सत्ता कोणती आहे, उत्तर आहे प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि या दोघाच्या अधिष्ठान असणारं जे कुटस्थ व ब्रह्मचैतन्य आहे त्याची सत्ता कोणती आहे, पारमार्थिक आहे. अशाही पद्धतीने आपल्याला या सत्तेचा विचार करता येतो. त्याच पद्धतीने ते इथे सांगितलेलं आहे, ज्याची ब्रह्मज्ञानानेच निवृत्ती होते, ब्रह्मज्ञानापासून दुसऱ्या कशानेही निवृत्ती होत नाही, मग त्याची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक आहे. आणि ब्रह्मज्ञाना वाचूनही निवृत्ती होते, त्याची सत्ता प्रातिभाषिक आहे. आणि ब्रह्मज्ञान होऊ दे नाही तर दुसरं ज्ञान होऊ दे, नाही तर ज्ञानच नसू दे, ज्याची निवृत्तीच होत नाही त्याची सत्ता पारमार्थिक आहे. आता बाबांचे वाक्य, अवस्थांतर, ज्ञानांतर आणि निरंतर. ज्ञानांतराने ज्याची निवृत्ती होते त्याची सत्ता व्यावहारिक, अवस्थांतराने निवृत्ती होते त्याची सत्ता प्रातिभाषिक, आणि ज्ञानांतर होऊ दे नाही तर अवस्थांतर होऊन दे जे काय निरंतर राहतं त्याची सत्ता आहे पारमार्थिक. असा अवस्था भेदाने सुद्धा आपल्याला त्याचा विचार करता येतो. किंवा आपण 2 अज्ञान काल बघितले, स्थूल अज्ञान, मूल अज्ञान. मग स्थूल अज्ञान कार्य स्थूल अज्ञान कार्य शुद्ध अविद्या आणि तत्सृष्ट असणारी जी ईश्वरसृष्टी त्याची व्यावहारिक सत्ता म्हटली जाते. आणि स्थूलमधलं मूल म्हटलं मी, मग चुकलं माझं, पुन्हा माघारी शब्द. मूल अविद्या कार्य शुद्ध अविद्येचं, मूल अविद्या आणि शुद्ध अज्ञान त्याचं कार्य ज्याच्यामध्ये बंध मोक्षाची व्यवस्था लागते त्या सृष्टीला म्हणजे मूल अविद्या कार्य हा असं म्हणा, अनादी मूल शुद्ध अविद्या आणि तिचं कार्य प्रपंच त्याची आहे व्यावहारिक सत्ता.
नंतर साधी मलिन तूल अविद्या, तिचं कार्य जो स्वप्न प्रपंच, त्याची आहे प्रातिभाषिक सत्ता. आणि मूल आणि तूल, मूल अविद्येचं अधिष्ठान आहे ब्रह्म आणि तूल अविद्येचं अधिष्ठान आहे कुटस्थ चैतन्य. याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाची सत्ता आहे पारमार्थिक. असाही आपल्याला विचार करता येतो. आणि हा सगळा विचार जरी आपल्या स्मृतीत राहिला नाही राहिला तरी अगदी सरळ बोलायचं झालं तर आपल्याकडे 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर त्यातली जागृतीची सत्ता ही व्यावहारिक आहे. स्वप्न दिसायलाच आहे असेल नाही, प्रतीती मात्र आहे ना, म्हणून स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक आहे. आणि सुषुप्ती माऊली म्हणतात साचची पृथ्वीरा जरी नाही येतात स्वप्न जागाला तरी ब्रह्मभाव साचवकारा म्हणून येतात. सुषुप्तीत आपलं स्वरूपभूत चैतन्य स्थिती आहे ना, त्याचं प्रकाशन करणारं, म्हणून सुषुप्तीची पारमार्थिक सत्ता. आणि या 3 सत्ताचा कंसात 3 अवस्थेचा विचार केला तरी जीव मुक्त होतो. ह्या 3 अवस्था भगवंताने आपल्याला याच्याच करता दिलेल्या आहेत का भगवत स्वरूपापर्यंत आपण प्राप्त व्हावं, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी. बाबा म्हणत असतात काही नाही करायचं, जागृतीत विचार करायचा. विचार आता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्वरले ज्ञाने असे. पण तो विचार करण्याकरता दृष्टांत लागतो, उपपत्ती लागते. मग स्वप्नाचा दृष्टांत करायचा, स्वप्नाचा दृष्टांत करायचा, जागृतीत विचार करायचा आणि अनुभवाचा आपला आपण निश्चित करता येत नाही, सुषुप्तीत अनुभव घ्यायचा. मग अनुभवण्याकरता कोणती अवस्था? सुषुप्ती. विचाराकरता कोणती अवस्था? जागृती. आणि दृष्टांताकरता कोणती अवस्था? स्वप्न आहे ना. म्हणजे 3 अवस्थेचा विचार केला तरी मनुष्य कृतार्थ होतो. म्हणून जागृतीची सत्ता व्यावहारिक आहे, स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि सुषुप्तीची सत्ता पारमार्थिक आहे. आणि मग त्या आपण मागे 4थ्या तरंगात विचार केला ना, म्हणजे स्थूल शरीर, जागृती अवस्था, त्याचा अभिमानी विश्व, त्याची व्यावहारिक सत्ता. स्वप्न अवस्था, सूक्ष्म शरीर, त्याचा अभिमानी तैजस, त्याची प्रातिभाषिक सत्ता. सुषुप्ती अवस्था, कारण शरीर, त्याचा अभिमानी प्राज्ञ, त्याची पारमार्थिक सत्ता. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सत्तेचा विचार करता येतो. पण हा सगळ्या सत्तेचा विचार कशा करता करायचा? तर एकच सिद्धांत करता, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आणि इथे दिलेलं स्पष्टीकरण एवढंच आहे, ज्याचा कशानेच बाध होत नाही, तिन्ही कालात बाध होत नाही, जे निरंतर राहतं. तुका म्हणे तूच खरा निरवा उगा पसारा, असं जे अधिष्ठान ब्रह्म आहे, परमात्मा आहे, देव आहे, त्याची कोणती सत्ता? 3 पैकी पारमार्थिक सत्ता. आणि ज्याचा ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, ब्रह्मज्ञाना वाचून दुसरा पर्यायच नाही. यजिजो भजिजो पूजिजो पजी प्रवेश एके द्वारे रे, नुद्धरीजे 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 गोपाळे विन नुद्धरीजे, किंवा वाचूनी ज्ञाने विने एके. आणि तेही कोणतं ज्ञान? वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान. वाचूनी ज्ञाने विने एके उपाय करीची जितिके ती गुंपेशी अधिके रुखिये येथे एक नवलाव जो जो की जे तरुण पाव तो आपाव होय ते ऐका. मग फक्त ब्रह्मज्ञानानेच ज्याच्याबद्दल मिथ्यात्व निश्चय होतो, दुसरा पर्यायच नाही. हे जगत आपल्याला दिसतं आणि ब्रह्मज्ञानातिरिक्त या जगाचा बाध कशाने होईल? उत्तर आहे कशानेच होत नाही, त्याला दुसरा पर्यायच नाही. मग ब्रह्मज्ञानानेच या जगताबद्दल, ईश्वर सृष्टीबद्दल आपली सत्यत्व भ्रांती निवृत्ती होते, अन्यथा नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानानेच त्याची निवृत्ती होती, दुसरे कशानेच नाही. म्हणून त्याची सत्ता व्यावहारिक सत्ता. आणि ब्रह्मज्ञाना वाचून सुद्धा स्वप्न आहे, स्वप्न खोटं ठरवण्याकरता तिथे ब्रह्मज्ञान लागतं का? एखाद्या स्वप्नात ते आपण काल परवा बोललो, तिची पती मेली, ती रडायला लागली, ते म्हणायला लागली मी जिवंत आहे, ती म्हणली तुला काय जाळायचं का, माझा गेला. मग हा जर तिच्या कानात म्हणायला लागला अगं सखी रडू नकोस, तर तू मसी तू ब्रह्म आहे, काय उपयोग होईल? काही उपयोग होणार नाही. म्हणजे तिथे ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही, तिथे काय पाहिजे? अवस्थांतर पाहिजे, ज्ञानांतर नको. म्हणून ज्याचं ब्रह्मज्ञाना वाचून सुद्धा निवृत्ती होते, अवस्थांतराने निवृत्ती होते, त्याची कोणती सत्ता? मग प्रातिभाषिक सत्ता. मग सत्ता किती झाल्या बोला एकदा? सत्ता आहे 3. मी बोलतो, आता तुम्ही योग्य पर्याय निवडा. अवस्थांतराने निवृत्ती होत असेल कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. ज्ञानांतराने निवृत्ती होत असेल व्यावहारिक सत्ता. आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊ द्यायचे कायम निरंतर आहे त्याची पारमार्थिक सत्ता. अशा किती सत्ता आहेत? 3 आहे. आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात का विषम सत्ताक होतात? समसत्ताकच साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. ते आता या. आणि हे कशा करता? तो म्हटला होता वेदगुरु जर मिथ्या मानले तर कशाने काय निवृत्त व्हावं? मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी. तर वेदगुरु मिथ्या जरी असले तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होईल का? होणार नाही. का होणार नाही? कारण मृगजळाची आणि तृष्णेची सत्ता समान नाही. ते समसत्ताक का विषम सत्ताक? विषम सत्ताक आहे. कारण मृगजळाची सत्ता कोणती? प्रातिभाषिक आहे. आणि तृष्णेची सत्ता व्यावहारिक आहे. म्हणून मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती होईल काय? होणार नाही. याकरता एवढा हा प्रपंच आहे. फक्त आता सत्ता 3 आहे. आणि आपलं एवढं जे सगळे आपण अनेक पर्याय पाहिलेत त्यापैकी एक पर्याय ध्यानात ठेवून आपण पुढे चालायला काय हरकत नाही. अवस्थांतर, ज्ञानांतर, निरंतर.
आहे ना. अवस्थांतर आणि निवृत्ती प्रातिभाषिक सत्ता, ज्ञानांतर आणि निवृत्ती व्यावहारिक सत्ता, आणि अवस्थांतर ज्ञानांतर याच्यात जे निरंतर आहे त्या अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता. काय बोलतात आपण त्या पंक्ती वाचू, थोडंसं एकाग्र होऊन बघा. मृगजळाचा दृष्टांत कसा आहे? विषम आहे. बोलत चला. आता मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश होतो, तर मिथ्या मृगजळाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्वपक्षाचं. या शंकेचे समाधान सांगतो. हा तुझा मृगजळाचा दृष्टांतच कसा आहे? विरुद्ध आहे. विरुद्ध आहे म्हणजे काय आहे? विषम सत्ताक आहे, समसत्ताक नाही. कारण जगतातील सर्व पदार्थात किती प्रकारच्या सत्ता आहेत? 3 प्रकारच्या सत्ता आहेत. त्यातली पहिली, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही. बाध शब्दाचा अर्थ नाश का अप्रतीती? आपला नाश का म्हणजे नाश म्हणजेच अप्रतीती. तर बाध शब्दाचा अर्थ नाश आहे का दिसतेकाली नाहीचा निश्चय आहे? छान, दिसतेकाली नाहीचा निश्चय. म्हणून एक पंक्ती आपल्या पंचदशीमधली आहे, ना अप्रतीतोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्म निश्चया. अप्रतीती म्हणजे बाध नव्हे, प्रतीतिकाली प्रतीती उपचैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचं दिसतेकाली त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं यास बाध असे म्हणतात. आणि ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही. देवपूर्वी होता, आज आहे, पुढे राहणार आहे. सत्य तू, सत्य तू आणि सत्य तू विठ्ठला. पूर्वी होता म्हणून सत्य आहे, आज आहे म्हणून सत्य आहे, पुढे तूच राहणार आहे म्हणून सत्य आहे. असा त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम, सच्चेत न बाध्यत सत्यत्वम, बाधराहित्यम. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. आणि अशा असं कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि त्या ब्रह्माची कोणती सत्ता आहे? पारमार्थिक. का बरे? त्याचा तिन्ही कालात बाध होत नाही म्हणून. बघा, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता आहे. असे फक्त कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य आहे. आणि ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व पदार्थाची 2 प्रकारची सत्ता आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व पदार्थाची किती प्रकारची सत्ता? 2. म्हणजे जगतातल्या मिथ्या पदार्थाच्या मध्ये किती? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. पण ब्रह्माची कोणती सत्ता झाली? पारमार्थिक. आणि जे मिथ्या जगत आहे ते मिथ्या जगतात सत्ता किती आता? 2. मग मिथ्या जगतात मिथ्या 2 सत्ता का? कारण स्वप्न याला व्यवहारात लोक काय म्हणतात? मिथ्या म्हणतात. आणि दिसणाऱ्या जगताला व्यवहारात लोक काय म्हणतात? सत्य म्हणतात. मग लोक समजुतीचा स्वीकार करून दिलेल्या सत्ता किती आहेत? 2. लोक ज्याला मिथ्या म्हणतात, स्वप्नाला, रज्जुसर्प, शुक्तिरज, स्थाणुपुरुष यांना आपण काय म्हणतो? मिथ्या म्हणतो. म्हणून त्याची सत्ता देऊन टाकली. कोणती? प्रातिभासिक. आणि जगाताला आपण व्यवहाराला, जागृतीला, रज्जूला, त्या स्थानूला, पुरुषाला, आपलं स्थानूला म्हणजे असं म्हणा ना, रज्जूवर भासलेल्या सर्पाला आपण मिथ्या म्हणतो पण रज्जूला सत्य म्हणतो. शुक्तीवर भासलेल्या रजताला आपण मिथ्या म्हणतो पण शुक्तीला सत्य म्हणतो. स्थानूवर भासलेल्या पुरुषाला आपण मिथ्या म्हणतो पण स्थानूला सत्य म्हणतो. निद्रेत पडलेल्या स्वप्नाला मिथ्या म्हणतो पण निद्रेत जो झोपला त्याला सत्य म्हणतो. मग ज्याला आपण सत्य म्हणतो त्याची सत्ता व्यावहारिक, आणि ज्याला आपण मिथ्या म्हणतो त्याची सत्ता प्रातिभासिक. असा लोकसमजुतीचा स्वीकार करून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, तर लोकसमजुतीचा स्वीकार करून दिलेली सत्ता आहे ती व्यावहारिक. शास्त्रात सांगितलेली सत्ता प्रातिभाषिक आणि अधिष्ठानाची सत्ता आहे पारमार्थिक. अशा सत्ता किती? 3. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही ते ब्रह्माची सत्ता मग कोणती? पारमार्थिक. आणि दिसणारे जे जगत आहे ना, ज्याला लोक सत्य मानतात त्याची व्यावहारिक. आणि ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होती, स्वप्न रज्जू सर्पाधिक, त्याची प्रातिभाषिक. अशा सत्ता किती? 3. बघा, ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेच बाध होत नाही. फक्त कशाने बाध होतो? मग ब्रह्मज्ञानानेच बाध होतो. त्याची म्हणजे ईश्वरसृष्ट पदार्थाची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता आहे. असे बघा, आता उदाहरण देतात, असे ईश्वराने उत्पन्न केलेले देह इंद्रिय आदी व्यावहारिक पदार्थ. नाटामध्ये म्हणतात, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरो, जेणे हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. किंवा जयापासून सकळ महिमंडळे झाले तोयक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी, जेणे हे विश्व निर्मेले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाती धरले सत्ता मात्रे आपुलिया. असं ईश्वराने उत्पन्न केलेले देह इंद्रिय आदी व्यावहारिक पदार्थ आहेत. आणि ईश्वरसृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा कशाने नाश होतो? ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो. कालाने नाश होतो म्हणजे राम रावण हे दिसले पण कोणत्या युगात? त्रेतायुगात. कृष्ण कंस कोणत्या युगात? द्वापार युगात आहे ना. पांडुरंग म्हणलं तर कलियुगात. असं म्हणताना कालाने त्यांचा काय होतो? नाश होताना दिसतो. आता परमात्मा निरंतर आहे पण त्याचं ते रूप तरी आपल्याला आता हल्ली प्रत्यक्ष दिसतं का? प्रभू रामचंद्र जसे दशरथ अधिकाशी चालता बोलता व्यवहार केला तसा आपल्याशी करतात का? करणारच नाही असं त्याचा अर्थ नाही. पण सर्रास ही घटना घडत नाही. म्हणजे कालाने काय होतो? त्याचा नाश होतो. पण बाध कशाने होतो? ज्ञानानेच होतो, कालाने नाही. बाध करायचं म्हणलं तर ज्ञानच लागतं. नाश म्हणलं की कालाने होतो. नाश म्हणजे अप्रतीती आणि बाध म्हणजे दिसतेकाली नाहीचा निश्चय. मग दिसतेकाली नाहीचा निश्चय व्यावहारिक जगताचा कशाने होईल? कालाने का ज्ञानाने?
ज्ञानाने होईल, कालाने होणार नाही. मग कालाने काय होईल? नाश होईल. नाश होईल म्हणजे अप्रतीती होईल. पण दिसतेकाली नाहीचा निश्चय कशाने होईल? फक्त ज्ञानानेच होईल. ठीक ना? म्हणून वाचून ज्ञानविने एके ते सांगतात बघा. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो असे आपण नेहमी पाहतो, पण बाद मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. आता त्याच्यामध्ये दोन अविद्या म्हणलं ना आपण, तुला अविद्या आणि मूल अज्ञान. तर तुला अज्ञान आणि मूल अज्ञान म्हणजेच जे त्रिगुणात्मक अविद्या आहे ना, माया. पहिले तेथे एक ढालगज, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली. ते ढालगजला मूल अविद्या म्हणायचं, मूल अज्ञान. आणि त्याच्यामध्ये काही दोष आला त्याला तुला अज्ञान म्हणायचं. आणखी मृत्तिका असेल ना, मृत्तिका, त्याला मूल अज्ञान म्हणायचं. आणि घट पडळ राजन सुगडं बोळकं हे जे नाना आहेत ना, त्याला तुला अज्ञान म्हणायचं. म्हणजे अनेक आहे ते तुला अज्ञान आणि एक आहे ते मूल अज्ञान. ठीक ना? अनेक आहे ते तुला अज्ञान, एक आहे ते मूल अज्ञान. मग आपल्याला मूल अज्ञान निवृत्त करावं का तुला अज्ञान निवृत्त करावं? खरं तर दोन्ही करावं, पण त्यातली त्यात तुला अज्ञानापेक्षा मूल अज्ञान निवृत्त करण्याकरता मनुष्याने प्रयत्न करावा. कारण तुला अज्ञान किती घालवलं आणि मूल अज्ञान नाही गेलं तर काही नाही गेलं. पण मूल अज्ञान गेलं आणि तुला अज्ञान किती राहिलं तर काही फरक पडत नाही. पण तुला अज्ञान निवृत्त करू शकत नाही आपण. का बरे? तुला अज्ञान म्हणजे नाना प्रकारचं अज्ञान. आता इंजिनियरचं एखाद्याला ज्ञान आहे तर वकिलीचे नाही, वकिलीचं असेल तर न्यायाधीशाचं नाही, न्यायाधीशाचं असेल आणखी कुठलं, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. सर्वम नाही सर्वम सर्वम जानाति. कोणीच असा नाही परमात्म्या अतिरिक्त जो सगळं जाणू शकतो. कारण अल्पज्ञ जीव आहे, अल्पमती अल्पहीन असा प्रकार आहे. त्यामुळे तुला अज्ञान आपण कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य झालं, कोट्यावधी प्रयत्न केले तरी सगळी तुला अज्ञान आपण घालू शकत नाही. पण मूल अज्ञान आपण घालू शकतो. सुस्वरूपाचं अज्ञान त्याला मूल अज्ञान म्हणायचं आणि पोट भरायचं अज्ञान त्याला तुला अज्ञान म्हणायचं. तर त्यामुळे तुला अज्ञान घालवण्यात फारसा पुरुषार्थ नाही. कोणतं अज्ञान गेलं पाहिजे? मूल अज्ञान घालवलं पाहिजे. आणि मूल आपले ज्ञानेश्वरी गाथा विचारसागर ही ग्रंथ कोणत्या अज्ञानाची निवृत्ती करता कटिबद्ध आहेत? मूल अज्ञान निवृत्ती करता ते कटिबद्ध आहेत, तुला अज्ञान निवृत्ती करता नाही, कारण ते प्रारब्ध प्राप्त आहे. म्हणजे मग मूल आणि तुल म्हणजे काय? तर त्रिगुणात्मक जे अज्ञान आहे मूळ माया त्याला मूल अज्ञान म्हणायचं. आणि मग तिचं कार्य जी अविद्या वगैरे आहेत, जागृती स्वप्न पदार्थ आहेत, तर त्याला काय म्हणायचं? तुला अज्ञान असं म्हणायचं. ते खाली देतात बघा. मूल अविद्येची म्हणजे त्रिगुणात्मक अविद्या तिला काय म्हणायचं? मूल अविद्या. मूल अविद्येचं कार्य कोण? पंक्ती बघून बोलायचं ना. जागृत पदार्थ ज्याच्यात काय प्रतीती आहे आपल्याला? जन्म मरण आहे ना. मग जन्म आणि शेवटीचं मरण म्हणजे ज्या येते झाल्याच्या नंतर आस्ती वर्धते विपरिणमते अपक्षेते विनश्यते हे सगळे षडभाव विकार. मग ज्याच्यात मध्ये जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो अशा ईश्वरसृष्ट पदार्थाची कोणती सत्ता बोला आहे? व्यावहारिक सत्ता आहे. आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला काही ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही. आता स्वप्न निवृत्त होण्याकरता ब्रह्मज्ञान लागतं का जागा व्हावं लागतं? जागा व्हावं लागतं. रज्जूवरचा सर्प निवृत्त होण्याकरता ब्रह्मज्ञान लागतं का रज्जूचं ज्ञान लागतं? रज्जूचं ज्ञान. म्हणजे याची कशा निवृत्ती झाली? मग ब्रह्मज्ञान वाचून. शुक्तीच्या ज्ञानाने रजत निवृत्त झालं ब्रह्मज्ञान वाचून. रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त झाला ब्रह्मज्ञान वाचून. स्थानूच्या ज्ञानाने पुरुषाची निवृत्ती झाली ब्रह्मज्ञान वाचून. मग ज्यांचा ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होती त्यांची आहे प्रातिभासिक सत्ता. बघा मग ते म्हणतात ब्रह्मज्ञान वाचून ज्याचा बाध होतो ते तूल. तूल म्हणजे खाली दिलं सदोष अविद्या त्याला काय म्हणायचं? तूल. आणि निर्दोष अविद्या त्याला म्हणायचं मूल. मग ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते तूल अविद्या कार्य पदार्थ असतात. त्यांची कोणती सत्ता? मग प्रातिभासिक सत्ता आहे. आता प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय? तर प्रतितिमात्र सत्ता होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. आता प्रातिभाषिक म्हणजे आपल्याला वाटून जाईल तर प्रातिभाषिक म्हणजे प्रतितिमात्र सत्ता. स्वप्नातले पदार्थ खरे असतात का हो? पण नाही का म्हणता येत नाही, दिसतात म्हणून. मग दिसतात म्हणून तेवढ्यापुरती त्यांना सत्ता दिलेली आहे. दिसतात म्हणून तितक्यापुरती सत्ता देणं, प्रतितिमात्र सत्ता देणं. प्रतितिमात्र दिसतात तेवढ्या काळात त्याला आहे असं म्हणणं त्याला काय म्हणायचं? प्रातिभाषिक सत्ता. बघा भ्रमामध्ये सर्प म्हणजे रजस ठिकाणी दिसतो तो सर्प, शुक्तीस ठिकाणी दिसतं रूप म्हणजे चांदी रजत, यांची प्रतिती मात्र होत असते. म्हणून ते कोणती सत्तावान आहे? प्रातिभाषिक आहे. तो सर्प कोणाला चावला का हो? शुक्तीवर रजत दिसतं त्याचा एखादा अलंकार घडवता आला का? बरं घडवला का कोणी पूर्व काळात? वर्तमान काळात घडू शकतं का? पुढे भविष्यात होईल का? नाही. मग दिसत नाही का? दिसतात. मग दिसतात म्हणून त्यांना काहीतरी सत्ता द्यावी लागते का? तर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. वंद्यापुत्राची प्रतीती कधी आली नाही, तो अनुत्पन्न आहे. मग ज्या अर्थी शुक्तीवरचं रजत, स्थानूवरचा पुरुष, रज्जूवरचा सर्प, स्वप्नातला प्रपंच हा प्रतीतील येतो त्या अर्थी त्याला काही ना काही सत्ता दिली पाहिजे. आणि म्हणून त्याला प्रतीती मात्र सत्ता देऊन टाकणे तिचंच नाव आहे प्रातिभाषिक सत्ता. या तीन सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेदगुरु यांची कोणती सत्ता? एकच सत्ता आहे. संसार दुःख कोणत्या सत्तेतलं?
व्यावहारिक सत्तेतलं. आणि वेदगुरु कोणत्या सत्तेतले? व्यावहारिक सत्तेतले. त्यांच्यापासून झालेलं ज्ञान सुद्धा व्यावहारिक सत्तेतलं. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, म्हणून वेदगुरु हे व्यावहारिक दृष्ट्या कसे आहेत? सत्य. मग संसारही व्यावहारिक दृष्टीने सत्य, त्यांच्यापासून झालेलं ज्ञानही व्यावहारिक दृष्टीने सत्य. मग सत्य वेदगुरूपासून झालेल्या सत्य ज्ञानाने सत्य संसार निवृत्त होईल की नाही? होईल. का समसत्ताक आहे. आणि पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर वेदगुरु मिथ्या, आणि त्यांच्यापासून झालेलं ज्ञानही मिथ्या, आणि पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर संसारही मिथ्या. मग मिथ्या वेदगुरूपासून झालेल्या मिथ्या ज्ञानापासून मिथ्या संसार निवृत्त व्हायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही, कारण ते कसे झालेत? समसत्ताक. ठीक ना? समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात. म्हणून संसार दुःख आणि वेदगुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून मिथ्या वेदगुरूपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास काही हरकत नाही. आता हे आपल्याला कळालं. मग वेदगुरु सत्य का मिथ्या बोला? का सत्य पण मिथ्या पण आहे ना? मिथ्यापण आणि सत्य पण. म्हणजे सत्य मिथ्या कशी होईल? तर कोणत्या दृष्टीने सत्य? व्यावहारिक दृष्टीने सत्य. आणि कोणत्या दृष्टीने मिथ्या? पारमार्थिक दृष्टीने मिथ्य. मग मिथ्या वेदगुरूपासून झालेल्या मिथ्या ज्ञानाने संसार निवृत्त होईल का? होईल. का? कारण समसत्तेतले पदार्थ साधक बाधक होतात. मग मिथ्या वेदगुरूपासून जर संसार निवृत्त होत असेल तर मिथ्या मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हायला पाहिजे. होईल का? होणार नाही. का बरे? बरोबर आहे. विषम सत्ता काय? मृगजळाची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक आहे. आणि तृष्णेची तहानेची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे. त्यामुळे तिथे काही साधक बाधक व्यवहार घडणार नाही. म्हणून तुझा दृष्टांत चुकीचा आहे, म्हणजे विषम आहे. ते आता सांगतात बघा. आता तुझ्या मृगजळाच्या दृष्टांतात पिपासा म्हणजे कंसात तृष्णा आणि तहान. पिपासा म्हणतात ना संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ काय? तृष्णा म्हणजे तहान. हा ईश्वर सृष्ट कोणाचा धर्म आहे? प्राणाचा धर्म आहे. म्हणजे प्राण झाला धर्मी आणि तृष्णा झाला धर्म आहे ना? धर्मधर्मी. जसं गोत्व हा काय? जाती आहे, आणि गो काय? व्यक्ती आहे. किंवा धर्म काय म्हणता येईल आपल्याला? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. मग परमात्मा धर्मी आहे, आणि साधूनां परित्राणाय दुष्कृता विनाश आहे, धर्मसंस्थापनार्थ आहे. हे त्याचा काय? धर्म आहे. तसं या ठिकाणी प्राण काय झाला? धर्मी, आणि तृष्णा काय झाला? धर्म. मग प्राण जर व्यावहारिक सत्तावान आहे तर तृष्णासुद्धा व्यावहारिक सत्तावान आहे, आणि मृगजळ प्रातिभाषिक सत्तावान आहे. मग ते समसत्ताक का? विषम सत्ताक. विषम सत्ताक असल्यामुळे मिथ्या मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती होईल का? होणार नाही. मग वेदगुरु मिथ्या नाही का? बरं, मग सगळं जगतच मिथ्या आहे तर प्राण मिथ्या नाही का? प्राणाचा धर्म तृष्णा ती सुद्धा मिथ्या नाही का? बोला ना. सगळं जगत मिथ्या तर प्राणसुद्धा मिथ्या, त्याचा धर्म तृष्णाही मिथ्या. आणि मग मिथ्या तृष्णा मिथ्या मृगजळांकडे निवृत्त होईल का? होणार नाही, जरी मिथ्या असले तरी. का बरं? कारण जरी प्राण मिथ्या असला तरी प्राणाचा प्राण कोणत्या सत्तेत येतो? व्यावहारिक सत्तेत येतो. आणि तृष्णा कोणत्या सत्तेत येते? क्षमा करा, मृगजळ कोणत्या सत्तेत येतं? प्रातिभाषिक सत्तेत येते. ते विषम सत्ता काय? म्हणून प्रातिभाषिक मिथ्या मृगजळाने व्यावहारिक मिथ्या तृष्णा निवृत्त होणार नाही, कारण सत्याचा काय आहे? भेद आहे. ठीक ना? बघा, आता तुझ्या मृगजळाच्या दृष्टांतात पिपासा नाम तृष्णा म्हणजे तहान हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा म्हणजे त्या प्राणाचा ब्रह्मज्ञाना वाचून काय होत नाही? बाध होत नाही. बाध होत नाही का? निवृत्ती होत नाही? बाध होत नाही आहे ना? निवृत्ती त्याची होऊ शकते कशाने? कालाने. मनुष्य मेल्याच्या नंतर त्याचा प्राण शिल्लक राहील का? उचललेल्या प्राणासरशी इंद्रिय निगती अपैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार होईल. त्याचा नाश कालाने होईल, पण बाध कशाने होईल? ज्ञानानेच होईल. ज्ञाना वाचून दुसऱ्या उपायाने बाध होणार नाही, कारण तो कोणत्या सत्तेतला आहे? प्राण व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि व्यावहारिक सत्तेतली निवृत्ती कशाने होते? बाध कशाने होतो? ब्रह्मज्ञानानेच होतो. ब्रह्मज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेच बाध होत नाही. म्हणूनच त्याची कोणती सत्ता आहे? म्हणूनच त्याची कोणती सत्ता आहे? प्राणाची व्यावहारिक सत्ता. ठीक ना? म्हणूनच त्याची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक. बघा, थोडंसं सावध व्हा. आता तुझ्या मृगजळाचा दृष्टांत पिपासा नाम तृष्णा म्हणजे तहान हा ईश्वरसृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. आणि म्हणून प्राण धर्मतृष्णा ही कोणत्या सत्तावान आहे? व्यावहारिक सत्तावान आहे. आणि मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून काय होतो? बाध होतो. मृगजळाची निवृत्ती होण्याकरता, मृगजळ खोटं ठरण्याकरता ब्रह्मज्ञान लागतं का? खेड्यापाड्यात लोकांना विचारसागर नावाचा काही ते विचारसागर शिकलोच नाही म्हणतात. विचारसागर सुद्धा म्हणत नाही. ते काय म्हणतात? आम्हाला ते विचारसागर काय माहिती नाही. मग त्यांना काय माहिती? त्यांना म्हणू मृगजळ. ते मृगजळही माहिती नाही. झळ्या ते म्हणतात ते झळ्या दिसायला असायला नाही, लगेच बोलतात ना. म्हणजे त्या झळ्या मिथ्या हे करण्याकरता त्यांना ब्रह्मज्ञान लागलं का? म्हणजे त्याचा कशावरचून बाद झाला? त्यांचा ब्रह्मज्ञानावरचून बाद झाला. म्हणून ते मृगजळाची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक आहे. पण हा प्राणाचा धर्मतृष्णा त्याचा बाद ब्रह्मज्ञाना वाचून होतो का? उत्तर आहे नाही. म्हणून त्याची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे. मग ते समसत्ताक का विषम सत्ताक? विषम सत्ताक. आणि समसत्ताक साधक बाधक होतात का विषम सत्ताक होत नाही? बरोबर, छान आहे ना. समसत्ताक साधक बाधक होतात आणि विषम सत्ताक साधक बाधक होत नाही. आणि विषम सत्ताक असल्यामुळे मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती होणार नाही असं त्याला बोलतात. बघा, म्हणून मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. म्हणून मृगजळ प्रातिभाषिक सत्तावान आहे.
आणि समसत्तेतील पदार्थच एकमेकांना साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकांना साधक बाधक होत नाही, असा काय आहे नियम आहे. आणि तृष्णा म्हणजेच तहान हा प्राणाचा धर्म असून तिची कोणती सत्ता आहे बोला, व्यावहारिक सत्ता आहे. व मृगजळाची प्रातिभाषिक सत्ता आहे, कारण मृगजळाचा ब्रह्मज्ञान वाचून काय होतो, बाध होतो. आणि यावरून हे सिद्ध होते की काय सिद्ध होते, हे महत्त्वाचं वाक्य अगदी त्याला थोडीशी रेष मारून ठेवायची. तृष्णा आणि मृगजळ यांच्यात काय आहे, सत्ता भेद आहे. तृष्णा आणि मृगजळात मृगजळ मिथ्या आहे. त्या मिथ्या मृगजळाने तृष्णेची निवृत्ती का होणार नाही, तर त्यांच्यात काय दोघांमध्ये सत्ता भेद आहे. म्हणजे एक मृगजळ आहे ते कोणत्या सत्तेतलं आहे, प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. तृष्णा आहे ती व्यावहारिक सत्तेतली आहे. म्हणून त्यांच्यामध्ये सत्ता भेद असल्यामुळे मिथ्या मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होणार नाही. म्हणून मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. आणि म्हणून मृगजळाचा दृष्टांत काय आहे तुझा, विषम आहे. कारण साधक बाधक व्यवहार घडण्याकरता नुसतं पदार्थ मिथ्या असून चालावा लागतो का, तो समसत्ता पाहिजे, समसत्ता पाहिजे. वेदगुरू मिथ्या आहे, त्याचे पण झालेलं ज्ञानही मिथ्या आहे आणि त्यांचे पण संसार निवृत्त होईल, कारण ते समसत्ता काय. पण मग वेदगुरू मिथ्या आहे, मृगजळ मिथ्या आहे, मग मृगजळाने तृष्णेची निवृत्ती नाही होणार. जरी वेदगुरू मिथ्या आहे आणि मृगजळसुद्धा मिथ्या आहे, पण वेदगुरू आणि मृगजळ हे कसे आहेत, विषम सत्ता काय. आणि वेदगुरू त्याचे पण झालेलं ज्ञान आणि हा संसार निवृत्ती काय, समसत्ता काय. मग म्हणजे थोडक्यात निवृत्ती होण्याकरता कोणत्या दोन गोष्टी पाहिजे, तर ते मिथ्याही पाहिजे आणि समसत्ताक पाहिजे, आहे ना. म्हणजे थोडक्यात साधक बाधक व्यवहार घडण्याकरता सत्य किंवा मिथ्या ह्या गोष्टी गौण आहे. ते कसे पाहिजे, समसत्ताक पाहिजे, विषम सत्ताक नको. आणि मृगजळ आणि वेदगुरू हे मिथ्या आहे. वेदगुरूसुद्धा मिथ्या आहे, कारण ते पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने पाहिले तर वेदगुरू मिथ्या आहे. आणि मृगजळ तर पारमार्थिक सत्ताही त्याला विचार करण्याची गरज नाही, ते मिथ्याच आहे. म्हणून वेदगुरू आणि मृगजळ दोन्ही काय ठरले, मिथ्या ठरले. मग वेदगुरू जर संसार निवृत्त होतो तर मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी, असंच तुझं म्हणणं आहे ना. तो म्हटलं हो. अरे बाबा हो, पण ते जरी दोघंही मिथ्या आहे, पण ते विषम सत्ता काय ना. मृगजळाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि वेदगुरूची सत्ता व्यावहारिक आहे. आणि तसंच तृष्णेची सत्ता व्यावहारिक आहे आणि त्या मृगजळाची सत्ता प्रातिभाषिक आहे. याचा अर्थ ते काय झालेत, विषम सत्ताक झाले. म्हणून मिथ्या मृगजळाने या व्यावहारिक तृष्णेची निवृत्ती होणार नाही, कारण मृगजळ प्रातिभाषिक आहे, तृष्णा व्यावहारिक आहे, ते विषम सत्ताक आहे. आणि विषम सत्ताक असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी बाध्य बाधक किंवा साध्य साधक असा भाव निर्माण होणार नाही, ठीक ना. म्हणून तुझं दृष्टांतच काय, विषम आहे. मग असं म्हणल्याच्या नंतर शिष्य काय बोलतो बघ. शिष्य म्हणतो, गुरुजी सत्ताभेद लक्षात आल्यामुळे मृगजळाच्या दृष्टांतात काय दोष होतो हे मला काय झाले, समजले. सत्ताभेद लक्षात आला म्हणून मृगजळाचा दृष्टांत कसा विषम आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. परंतु आता दुसरी शंका येते, ती अशी की ब्रह्मज्ञानाहून सर्व पदार्थ मिथ्या असतात, त्या मिथ्या पदार्थात काहीचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा, असा भेद का असावा ते काही समजत नाही. आता इकडे बघा, त्याची दुसरी शंका काय आहे. तो काय म्हणतो, जगामध्ये दोन गोष्टी आहेत, एक ब्रह्म आहे आणि एक म्हणजे आदिष्ठान ब्रह्म आणि आरोप्य जगत. काय काय बोला, आदिष्ठान ब्रह्म आणि आरोप्य जगत, अशा किती गोष्टी आहेत, दोन आहेत. मग दोन आहेत तर मग सत्ता किती कराव्या, दोनच कराव्या. तुम्ही सत्ता किती करायला लागला, तीन. बरं अर्धमात्रा लागवेन पुत्र उत्सव म्हणणे ते व्याकरणवाल्या पंडिताला एक अर्धमात्रा कमी करता आला तर त्याला पुत्र झाल्याचा आनंद होतो. इथे तर एक सत्ता कमी व्हायला लागली. मग मिथ्या पदार्थात दोन दोन सत्ता का कराव्या. ब्रह्माची सत्ता कोणती, पारमार्थिक, आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मग मिथ्या जगातामध्ये दोन दोन सत्ता कशाला करता. एक तर दोन्ही रज्जूवर भासलेलं सर्प, तुम्ही रज्जू सत्ता कोणती म्हणता बोलत चला, व्यावहारिक म्हणता. आणि रज्जूवर भासलेल्या सर्पाची प्रातिभाषिक म्हणता, शुक्तीची व्यावहारिक, त्याच्यावर भासलेल्या रजताची प्रातिभाषिक, स्वप्नाची प्रातिभाषिक आणि जागृतीची व्यावहारिक. असा मिथ्या पदार्थात किती सत्ता केल्या तुम्ही, दोन. अशा मिथ्या पदार्थात दोन सत्ता करण्याचं कारण काय, एक तर व्यावहारिकच म्हणा किंवा प्रातिभाषिक, कारण ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. अहो जगातातली जागृती काय, जगातातलं स्वप्न काय, दोन्ही काय आहे, मिथ्याच आहे. मग जागृतीला तुम्ही व्यावहारिक आणि स्वप्नाला प्रातिभाषिक, अशा दोन दोन सत्ता. बरं एकाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होते आणि एकाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होते. आता रज्जूवर भासलेला सर्प, त्याची निवृत्ती ब्रह्मज्ञान लागेल का, नाही. कोणाच ज्ञान लागेल माऊली तिथे, रज्जूवर भासलेला हा सर्प आहे, तो मिथ्या ठरवण्याकरता जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूवर भासलेला सर्प निवृत्त होण्याकरता कोणाच ज्ञान लागेल, रज्जूच ज्ञान लागेल. तिथे ब्रह्मज्ञानाचा उपयोग आहे का, नाही. आणि त्या रज्जूचा बाध करायचा, रज्जू खोटी ठरायची, तिथं काय लागेल, ब्रह्मज्ञानच लागेल, दुसरा उपाय नाही.
म्हणजे रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होण्याकरता ब्रह्मज्ञान वाचो, म्हणून तिथे सत्ता कोणती दिली तुम्ही? प्रातिभाषिक. आणि रज्जूची निवृत्ती म्हणजे रज्जूबद्दल बाद निश्चय ब्रह्मज्ञानानेच, त्याची सत्ता देता व्यावहारिक. आणि रज्जूपै चैतन्याची सत्ता पारमार्थिक. मग रज्जूपै चैतन्याची सत्ता पारमार्थिक ते ब्रह्म सत्य. आणि भासलेलं रज्जू आणि सर्प हे जगतात दोन येतात, ते मिथ्या. मग मिथ्यात दोन दोन सत्ता का कराव्या? अशी काय आहे त्याची शंका? बरोबर नाही काही शंका? ही शंकाही बरोबर आहे. पण त्याला म्हणतात बाबा हे तुझी शंका जरी खरी असली तर एक सोपं बघा, आपल्याला जर दारिद्र्य निवृत्त करायचं असेल तर काय लागेल? पैसा लागेल, धन लागेल. आपल्याला जर रोग निवृत्त करायचे तर काय लागेल? औषध लागेल, दवा पाणी लागेल. आणि आपल्याला जरी अज्ञानजन्य जन्म मरण परंपरा निवृत्त करायची असेल तर प्रक्रियात्मक ज्ञान लागेल. काय लागेल? प्रक्रियात्मक ज्ञान लागेल. एक आपण त्या आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक तीन दुःख पाहिले ना, थोडंसं एकाग्र व्हा. आता याच्यातलं नाही, थोडंसं बाबाच्या मुखातलं ऐकलेलं सांगतो. आपल्याकडे तीन दुःख आहे, कल्पना करा. एक दारिद्र्याचं दुःख, दुसरं स्वैराचाराचं दुःख, तिसरं अज्ञानाचं दुःख. चला पहिलं बोला, कशाचं? दारिद्र्याचं. छान. दुसरं स्वैराचाराचं, तिसरं जन्ममरणाचं. दारिद्र्याचं दुःख कोणाला? स्वैराचाराचं कोणाला? जन्ममरणाचं कोणाला? तर दारिद्र्याचं दुःख असतं गरिबाला, स्वैराचाराचं दुःख असतं पाप्याला, जन्ममरणाचं दुःख कोणाला? अज्ञानाला. मग आता दारिद्र्याचं दुःख घालायचं तर काय करावं? धन मिळवावं. कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारे. स्वैराचाराचं दुःख घालायचं तर पुण्य मिळवावं. कसं? तर हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, असं मिळवावं. जन्ममरणाचं दुःख घालायचं असेल तर काय मिळवावं? ज्ञान मिळवावं. कसं मिळवावं? क्षणोक्षणी आपलं हाची करावा विचार, तरावा पार भवसिंधू. ते असं म्हटलेलं आहे, कण त्यागी कुतो धन, क्षण त्यागी कुतो विद्या. कणाकणाचा विचार करत नाही त्याला धनवान होतात नाही, आणि क्षणाक्षणाचा विचार करत नाही तो विद्वान होऊ शकत नाही. क्षणाक्षणाने काळ सार्थक केला त्यांनी, धरला म्हणी विठ्ठल, असं म्हटलेलं आहे. म्हणजे धनवान व्हायचं असेल तर धन कसं मिळवावं? कणाकणाने. पुण्य कसं मिळवावं? तिळ तिळ पुण्य साच्या पडे, तिळातिळाने. आणि ज्ञान कसं मिळवावं? क्षणाक्षणाने. ठीक ना? मग पहिलं दुःख कोणतं? दारिद्र्याचं. कोणाला? गरिबाला. काय मिळवावं? धन. कसं मिळवावं? कणाकणाने. दुसरं दुःख कोणाचं? स्वैराचाराचं. काय मिळवावं? पुण्य. कसं मिळवावं? तिळातिळाने. तिसरं दुःख कोणाचं? जन्ममरणाचं. काय मिळवावं? ज्ञान. कसं मिळवावं? क्षणाक्षणाने. कणाकणाने, तिळातिळाने, क्षणाक्षणाने. पहिला होईल धनवान, दुसरा होईल पुण्यवान, तिसरा होईल विद्वान. धनवान झाला का त्याचं दुःख जाईल, पण त्याच्याकरता त्याचं लग्न होईल, हाडामासा स्त्री त्याला लावेल, एका जन्माचं दुःख जाईल. कंसात ती पतिव्रता लाभली तर, ती जर पतिव्रता लाभली नाही तर एका जन्माचं सुद्धा दुःख जात नाही. आपले मारुती बाबा शब्द आहे की सकाळी टामटूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. बाबा शब्द आहे. पहिल्या वर्षी हा म्हणतो चंद्रमुखी, नंतर होती सूर्यमुखी, नंतर होती ज्वालामुखी. बाबा म्हणत असतात पहिल्या वर्षी तो सांगतो ही ऐकती, नंतर ती सांगते हा ऐकतो, नंतर दोघं ऐकत नाही, अख्खं गाव ऐकतं. म्हणजे पतिव्रता लाभली नाही तर, पतिव्रता लाभली नाही तर दुःख जात नाही. याच्याकरता उदाहरण ते मुसळाचं तुम्ही ऐकलेलं असेल. ते 32 तिची पार पडली आणि जी पतिव्रत होती तिचं मुसळवर आदंतरी तरंगलं. किंवा ते वाचस्पती, त्याला पतिव्रता माऊली लाभली, त्यांनी भामती निबंधालाच ग्रंथालाच नाव दिलं की नाही. जगद्गुरु तुकोबरायाला पतिव्रता पत्नी लाभली तर ते भजन करू शकले. म्हणजे पतिव्रता स्त्री लाभली तर एका जन्माचं दुःख जातं धनवानाचं. आणि पुण्यवानाला मृत्यूलोकातली हाडामासाची नाही, स्वर्गातली दिव्य श्री प्राप्त होते आणि त्याचं एका कल्पाचं दुःख जातं. पण याचं पुण्य टिकलं तर, कारण तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, किंवा मगताय पुण्याची पावटी सारी माऊली म्हणतात. आणि आणखी ते श्लोकात तेतम भुक्त्वा स्वर्ग लोक विशाल क्षणे पुण्य मरते लोक विशंती, त्याला काही यावं लागतं. पण बघा, या लोकातील दुःख घालवण्याकरता श्री संपादन म्हणजे धन संपादन करण्यापेक्षा पुण्य संपादन करणं श्रेष्ठ आहे, आणि पुण्य संपादन करण्यापेक्षा ज्ञान संपादन करणं श्रेष्ठ आहे. त्याला मुले कुठार न्याय म्हणतात. एकदा मुळालाच घाव घातला का सगळंच दुःख जातं, आणि एक कल्पाचं नाही अनंत कल्पाचं दुःख जातं. म्हणजे धनवानाला हाडामासे श्री लाभते, पतिव्रता लाभली तर एका जन्माचं दुःख जातं. पुण्यवानाला स्वर्गातली दिव्य श्री लाभते, याचं पुण्य टिकलं तर एका कल्पाचं दुःख जातं. नाही टिकलं तर 900 स्वर्गाधिपती झाला परी राहाटी बाजे भावाला तो भुजंगत्व पावला निश्चित काय. आणि भक्तराजा अर्जुनाला त्या स्वर्गाच्या उर्वशीने मागणी घातली, अर्जुनाने तू स्वीकारलं नाही, तू भागवून आहे, पण एका कल्पाचं दुःख जाऊ शकतं ना. आणि पुण्यवानाला त्या विद्वानाला मुक्तिरूपी श्री वरते, गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊसित पावे, असं म्हटलेलं आहे. आणि तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळमिळे. ती मुक्तिरूपी श्रीने आपलं वरण करावं असं वाटत असेल तर आपल्याकडे काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. विरक्ती वाचून काही ज्ञान असेल तगणेचे नाही, आयशे विचारून ठाई ठेविले देवे.
मग आता हे सहज आपण एक प्रकार पाडलेत. मग आपल्या इथं कोणतं दुःख घालवायचं आहे? जन्ममरणाचं दुःख घालवायचं. त्याकरता काय लागेल? प्रक्रियात्मक ज्ञान लागेल. आणि त्या प्रक्रियात्मक ज्ञान झालं का आपल्याला सिद्धांत कळेल. कोणता सिद्धांत कळेल? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. मग आता प्रक्रिया चालू आहे ना. मग आता तूर्त प्रक्रियेमध्ये सत्ता किती पाहिले आपण? 3. 1 पारमार्थिक, ज्याचा कशानेच बाध होत नाही. 2 व्यावहारिक, ज्याचा ज्ञानांतराने बाध होतो. 3 प्रातिभाषिक, ज्याचा अवस्थांतराने बाध होतो. पण ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. तर मिथ्या जगातात 2 सत्ता का? काहीचा ब्रह्मज्ञानानेच निवृत्ती व्हावी, काहीची ब्रह्मज्ञानावाच निवृत्ती व्हावी, असं का करावं? अशी काय आहे शंका. तर श्री गुरुदेव त्याचं उत्तर देतील. आता खरं तर हा पेज आपल्याला पूर्ण करायचं होतं, पण आपला टाईम झाला. तर मग आपण आता हे उद्याच्याला पाहूया. आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.